नमस्कार. मी अक्षय गणेशराव मंडवे, तहसीलदार भातकुली म्हणून आता नव्यानेच रुजू झालेला आहोत. आज दिनांक 26 नोव्हेंबर. आजचा दिवस हा संविधान दिन म्हणून आपण सर्वत्र साजरा करतो. या संविधान दिनाच्या सर्व नागरिकांना, भातकुली तालुक्यातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. या संविधान दिनाच्या अनुषंगाने आज तहसील कार्यालयात भातकुली येथे आपण उद्देशिकेचं वाचनसुद्धा केलेलं आहे. या संविधानामध्ये आणि उद्देशिकेमध्ये जे शासनाला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं सर्व कामकाज हे शासन पार पाडत आहे. तसेच या माध्यमातून नागरिकांना अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की अनुदान वाटप जे आहे शासनामार्फत सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये ज्या लोकांच्या KYC प्रलंबित असतील त्या KYC करिता आपण आपल्या गावातील तलाठी कार्यालय असेल, सेतू कार्यालय असेल, येथे आपण संपर्क साधावा. KYC नंतर जे काही आपल्याला लाभ मिळालेला आहे शासकीय अनुदानाचा तो आपल्या खात्यात जमा होईल. धन्यवाद. भातकुली तालुक्यात चांगलाच अनुभव आहेत. लोकसुद्धा या ठिकाणी किंवा एकूणच वातावरण जे आहे भातकुली तालुक्यातील निश्चितच चांगलं आहे. या ठिकाणी सहकार्यसुद्धा माझा जो कालावधी असेल त्या कालावधीत मला सगळ्यांचं सहकार्य निश्चितच मला मिळेल आणि मी सुद्धा संपूर्ण माझ्या जे काही कामकाज असेल ते निश्चितच मी पूर्ण करण्याचा, लोकांच्या ज्या काही शंका असतील किंवा जे काही कामकाज असतील ते मी पूर्ण करण्याचा निश्चितच मी प्रयत्न करेल. आणि ते जे कामकाज असेल, नागरिकांना सुद्धा जरी एखाद्या वेळेस कधी काही अडचण आली तर थेट ते माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकतात. मी त्यांना या आपल्या तहसील कार्यालयामध्ये वेळोवेळी कार्यालयीन वेळेत मी पूर्णपणे त्यांना उपलब्ध असेल. नागरिकांना सुद्धा कुठल्याही जर शंका असतील कशाच्याही बाबतीत, त्यांचे शेतीविषयक काही प्रश्न असतील, अनुदानविषयक काही प्रश्न असतील, त्यांच्या काही समस्या असतील तर ते माझ्यापर्यंत ते पोचू शकतात. भातकुली तालुक्यामध्ये वाळू तस्करांच्या संदर्भात आम्ही पथकं सुद्धा गठीत केलेले आहेत. आमच्या वेळोवेळी कारवायासुद्धा चालू आहेत आणि यापुढे सुद्धा आम्ही त्या कारवाया अधिक तीव्र करू जेणेकरून अवैध वाळू तस्करीला आळा बसेल. भातकुली तालुक्यातील वाळू तस्करांची आता खैर नाही. तालुक्यातील नागरिकांना काही समस्या असल्यास अधिकाऱ्याकडून निराकरण न झाल्यास थेट तहसीलदार यांच्यासोबत संपर्क करा. भातकुली तहसील येथे आज संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन तसेच शेतीविषयक अनुदान वाटप सुरू आहे. त्या संदर्भात काही अडचणी आल्यास सेतू कार्यालय व तलाठी कार्यालय येथे शेतकऱ्यांनी संपर्क साधावा व तालुक्यातील नागरिकांना काही समस्या असल्यास ते थेट तहसीलदारांना संपर्क साधू शकतील. तसेच तालुक्यातील वाळू तस्कर या विरोधात महसूल टीम सज्ज झालेली आहेत. बाईट भातकुली तहसीलदार अक्षय मडवे. भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानामध्ये आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान